हॅलो गाईज, तर कशा आहात सर्वजण? आय होप की सर्व मस्त आणि मजेत असतील. तर हे बघा, आज संडे असल्यामुळे आम्ही चाललो थोडंसं फिरायला. आमचे ओसी साहेब गेले होते बेळगाव मूवी बघायला, तर आम्हीही निघालो गोव्याच्या रूटनी. बघा किती सुंदर असं गोव्याचं रूट आहे आणि आम्ही चाललो देवीचं मंदिर बघायला. हे बघा, असं सुंदर असं मंदिर आहे आणि सुरुवातीलाच हे असं तळं पाणी मुलांना फार आवडतं म्हणून आम्ही इथे थोडा वेळ उभा राहिलो. आणि बघायचं म्हटलं तर त्यात कासव आहे आणि छोटे छोटे कासवाचे पिल्लेसुद्धा आहेत आणि मासे पण आहेत. माशांची आणि कासवांची मैत्री आहे बरं का. हे बघा, मंदिर किती सुंदर आहे. खरंच एक वेळेस नक्की भेट द्या. हे मंदिर कर्नाटकमधील आहे. हे आमचे ऑलराऊंडर, जिथं जाईल तिथून नुसतं खेळायचं असतं. त्यांना काही घेणं देणं नाही. ऊन आहे, काही आजूबाजूला कोणी आहे की आपण इथे देवाच्या दर्शनासाठी आलो, काही नाही. बस नुसतं खेळायचं असतं. ते बघा, पप्पाचा फोन चालू आहे. आणि आता सुरुवातीला गेट लागलं. बघा, बाहेरून जर बघायचं म्हटलं तर खरंच खूप सुंदर आहे बरं का. आणि मुलांना तर बाहेरच आवडतं फिरायला. बाहेर असं फिरण्यासाठी खूप ग्राउंड आहे आणि बाकी आजूबाजूला शूट चालू होते इथं पण. तर हे बघा, मंदिराचं हे मुख्य दरवाजा आहे आणि आतमध्ये एकदम शांतता, प्रसन्न वातावरण आहे. आतमध्ये कॅमेरा चालत नाही म्हणून मध्ये व्हिडिओ नाही काढला, पण मध्ये मंदिर छान आहे आणि देवीची मूर्ती फार सुंदर आहे. मग आम्ही दर्शन वगैरे केलं. आता पुन्हा बाहेर आलो आणि मुलांना कासव बघायचा होता तर पुन्हा गेलो कासव बघायला. हे बघा, खूप असं सुंदर मंदिर आहे. एक वेळेस नक्की भेट द्या. कणकुंबी या गावाचं नाव आहे. आणि हे बघा, आता चाललो आम्ही थोडंसं फिरलो, थोडं बसलो, आराम केला आणि आता निघालो लाडूपरीला. तर बाईकवर फारच आवडतं. आणि हे बघा, आता हे रूट आम्ही गोव्याच्या रूटनं खूप वाहनं असतात, त्यामुळे आम्ही आता मधल्या रस्त्याने निघालो. आणि मधला रस्ता फार सुंदर आहे बरं का. तोराली ते कणकुंबी छान रस्ता आहे. आणि कोणाला जायचं असेल तर मधला रूटच ठीक आहे, कारण गोव्याच्या रस्त्याने फार वाहने असतात आणि फास्ट असतात ना. आणि रस्ता छोटा आहे असल्यामुळे बाईकवाल्यांना थोडी परेशानी होते, बाकी काही नाही. तर गोव्याचा रूटही सुंदर आहे आणि कोणत्याही रस्त्याने जा, असं निसर्गमय वातावरण आहे आणि जंगलातूनच आपल्याला जावं लागतं. फार सुंदर आहे. थंडी असल्यामुळे सर्वांनी लाडूनं तर घातली नाही, पण मोक्षला घालून दिली तिने कॅप. आणि परी समोर बसलेली आहे. तर बाय बाय.